डंबेल्स मित्रांनो एवढ्या पौष्टिक असतात आपल्या डोळ्यांसाठी, शरीरासाठी, सगळ्या अवयवांसाठी. ज्या ज्या प्रत्येक भाज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते कोकणात प्रोटीन मिळतंय. दरवर्षी पावसाच्या भरवशावर शेती, पाऊस पडणार तेव्हा आम्ही शेती लावणार. म्हणजे तिथे रिस्की काम आहे. पाऊस जर भरगोसचा पाऊस पडतोय तर यावरून आपल्याला एक समजतंय की मुंबई गोवा हायवेवर जर तुम्ही गाडी चालवायला येणार असाल, गोव्याच्या ट्रिपला जर आता पावसातून येणार असाल, कोकण बघायला जर येणार असाल तर ही शक्यता असू शकते. तुम्ही पावसातून रात्रीचं गाडी चालवत असाल तर तुम्ही खूप सावधानी बाळगून सावधानपूर्वक गाडी चालवा. आणि कोकण असंच सुंदर कोकण आहे आपलं, आहेच शक्य म्हणजे असं बोलायलाच नको, तर ते बघायला या. पण काळजीपूर्वक. आपला मुंबई गोवा हायवे आता नवीनच बनलेला आहे म्हणून कुठे कुठे काम पण चालू आहे. थँक्यू बोलला. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी प्रल्हाद कुंभार आपल्या या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आपण कशा पद्धती भंगार विकून पैसे कमवलेले, साठवलेले आणि पार्टी गेम केलेली. या व्हिडिओमध्ये पण तसाच काहीतरी वेगळासा चॅलेंज होणार आहे आणि हा चॅलेंज खूप निसर्गावर आधारित आहे. तर मित्रांनो तुम्ही बघताय मागचे 2 दिवस कोकणात लगातार पाऊस पडत होता, पण आजचं वातावरण असं आहे की ढगाळ वातावरण झालंय पण पावसाचा काय पत्ता नाही. बघायला गेलात तर जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो, पण ह्या जून महिन्यात तर पाऊस सुरू झाला नव्हता. जून महिन्याच्या 20 की 22 तारखेला पाऊस सुरुवात झाली. तर मित्रांनो ह्या निसर्गाच्या बदलावाला आपल्या कोकणातली लोक काय प्रमाण देत आहेत, काय उत्तर देत आहेत, त्यांचं यावर ओपिनियन काय, त्यांचं ह्याच्यावर मत काय, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. मित्रांनो म्हणजे आपण रँडम लोकांना रस्त्यावरून जाणार आहे किंवा आपल्या कोकणातला शेतकरी जो तो आहे सामान्य माणूस, त्याला आपण हे प्रश्न विचारणार आहोत. लास्टपर्यंत बघा, पुढे खूप छान छान असे कमेंट मिळणार आहेत, छान छान असे आपला ओपिनियन मिळणार आहेत. आपली कोकणातली माणसं साधी बोळी हो. तर बघा कशी साधी बोळी माणसं आहेत. आणि आपण रँडम लोकांना, ज्यांना मी ओळखत पण नाहीत, त्यांना विचारणार आहे. नवीन आला असेल व्हिडिओमध्ये तर पहिलं तर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो असेच आपण चॅलेंज व्हिडिओ आणत राहणार आहोत. तर चला तर सुरुवात केलेली आहे, स्टार्ट करूया आपण आपल्या ह्या चॅलेंज व्हिडिओला. तर मित्रांनो पहिला तर आपल्याला एक माणूस भेटलेला आहे. तर मित्रांनो पहिला तर आपल्याला एक माणूस भेटलेला आहे, त्याला थांबवलेला आहे. चला तर त्यांच्याशी बोलूया आपण. आम्ही एक युट्यूबवर एक प्रश्न उत्तरांची व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला या निसर्गावर काय बोलू इच्छुकता? म्हणजे आता तुम्ही बघताय पाऊस कधी पण येतोय, 2 दिवस चालू आहे, चालू राहू दे. कुठे बघ काय चालू, ते चालू आहे, बंद आहे. मित्रांनो आम्ही हायवेच्या बाजूला असल्यामुळे जरा साऊंडवर जास्त लक्ष देऊ नका, आपल्या बोलण्याकडे लक्ष द्या. काल 2 दिवस पाऊस पडत होता. तुम्हाला आम्हाला हे विचारायचे, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला काय वाटतं या निसर्गामध्ये बदल होत आहे, सांगू शकता का? असं आम्ही तुम्हाला विचारतो. बोला, तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय वाटतं की निसर्गामध्ये असे बदल होत आहेत, ते कशामुळे बदल होत आहेत? तुम्हाला असं का वाटतं, असं का होत असेल? ह्याचा इफेक्ट शेतकऱ्यांवर काय पडतोय, की शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय, की शेतकरी अरे कहना क्या चाहते हो? यांच्याकडून काय आपल्याला प्रश्नांची उत्तरं नाही भेटलेली आहेत, कारण का ते नवीन नवीन शेतकरी झालेत. त्याने आता शेती करायला सुरुवात केली असं वाटतंय. तर आम्ही एक यूट्यूबवर व्हिडिओ बनवतोय. ती व्हिडिओ अशा पद्धतीत आहे की आपल्या ह्या निसर्गामध्ये जे बदल होतात, आणि बघताय तुम्ही जून महिन्याच्या लास्ट म्हणजे एंडिंगपर्यंत आता पाऊस चालू झाला आहे. या निसर्गात बदल कशामुळे होतोय, हा बदल चांगला आहे की वाईट आहे, ह्याचा इतरांना इफेक्ट पडतोय का, हे तुम्हाला तुमचं ओपिनियन काय आहे यामध्ये? हा निसर्गाचा बदल आहे तो आपल्या माणसामुळेच होतो, समजलं काय? हां हे निसर्गातली झाडी तोडली जाते, हां त्याच्यामुळं पावसाचा वर खाली होतोय, हां समजलं काय? त्यामुळे पाऊस पडणं कमी झाला. हां हे जंगल तोडीमुळे. जंगल तोडीमुळे तुमचं कारण मेन ते आहे. हा तर मित्रांनो काकांचं म्हणणं असं आहे की झाडे तोडे होते जास्त करून गावा साईडला किंवा सगळी शहरा साईडला, त्यामुळे पावसावर खूप इफेक्ट पडतो असं काकांचं म्हणणं आहे. तुम्ही शेती करता का? करतो. तुम्ही शेती करता? तुम्हाला शेतीमध्ये आता ह्या वर्षी जी पावसाला उशीर झाला त्यामध्ये शेतीमध्ये काय असा वेगळा इफेक्ट पडला आहे का? पडला म्हणजे 8 दिवस पेरणी झाल्यानंतर तृण ते मरायला लागलं. आता पाऊस पडला की परत नवीन जी पेरणी केलेली होती ती रोप मारायला लागलं. मग आता त्यावर उपाय? आता काय पाऊस पडला.
आता पाऊस पडला म्हणजे आता निसर्ग साथ दिले, निसर्गाने साथ दिले याचा अर्थ. तर मित्रांनो, काकांचा आपण ओपिनियन घेतलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे आता ठीक आहे का सगळं वातावरण? आता वातावरण ठीक आहे. चला तर काका, थँक्यू, तुम्ही तुमच्या ओपिनियन दिलात, तुमचे शब्द आपल्या व्हिडिओमध्ये दिलात. तर 2 प्रश्न विचारायचे, फक्त 2 प्रश्न, ते फक्त आवडलं तर सांगा. तर तुम्हाला प्रश्न असे विचारायचे की आपल्या या निसर्गामध्ये आता जो बदल होतोय, शेतकऱ्यांना पावसाचा त्रास होतोय की चांगला वाटतं आता तरी बऱ्यापैकी, किंवा काय वाटतं शेती करतात असतात तर चांगलं आहे हां म्हणजे आता पाऊस पडला, आता पाऊस पडला ना शेतकऱ्यांना चांगलं. मित्रांनो, तुम्हाला यावरून समजेल की आपल्या कोकणातली माणसं खरंच साधी भोळी आणि प्रेमळ असतात. बाबांशी मी बोलत होतो, पण रस्त्यावरच्या गाड्यांचा आवाज असल्यामुळे बाबांचं बोलणं काही नीट स्पष्ट रेकॉर्ड नाही झालं. पण बाबांना मी जे प्रश्न विचारले, बाबांनी त्याचे उत्तर दिले आणि त्यानंतर हा आमचा संवाद झाल्यानंतर बाबांना खूप छान वाटलं. मित्रांनो, चला तर मित्रांनो, आपल्याकडे कस्टमर दादा आहेत, ते आलेले आहेत आपली गाडी घेऊन चेक करायला. तर आपण त्यांना विचारूया त्यांचं पावसातून गाडी चालवायचं एक्सपिरियन्स, किंवा त्यांचं पावसातून गाडी चालवायला चांगलं वाटतं, काय वाटतं ते. मला काय वाटतं की पाऊस जेव्हा सुरू होतो, आता ह्या महिन्यात जो पाऊस सुरू झालाय, एक अर्धा महिना गेला उलटल्यानंतर तुमचा आपला पाऊस आलाय, त्यानंतर तुम्ही मुंबई किंवा गावातून डायरेक्ट मुंबई ते एवढ्या ट्रिप मारत असता, तर तुम्हाला पाऊस नसताना बऱ्यापैकी ठीक वाटतं की पाऊस असल्यावर काय तुम्हाला इफेक्ट काय वाटतो? नाही, उलट पाऊस असल्यानंतर बरोबर वाटतं. हा, पुलातून गाडी चालवण्यापेक्षा पावसातून गाडी वाटतं. आणि आपल्याला आता कोकण भागामध्ये म्हटल्यानंतर उत्तमच वाटतं गाडी चालवायला. अजून काय सांगू शकता? तुम्हाला गाडीमध्ये काय फॉल्टेज वगैरे येतात का जेव्हा पाऊस आता एवढा? गाडीमध्ये फॉल्टेज म्हणजे काय आहे, जर का समजा टायमिंग बेल्ट किंवा गाडीमध्ये समजा स्पीडला जर पाणी उडालं तर थोडंसं आतमध्ये इंजिनमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. थोडंसं काळजीपूर्वक गाडी चालवायची. आणि मग तुम्ही सांगू शकता का, म्हणजे तुम्हाला मुंबई गोवा हायवेवर तुम्ही आता कंटिन्यू असता आठवड्यातून एकदा, पूर्ण रस्ता चांगला आहे की कुठे रिस्की वगैरे असे ठिकाण आहेत जिथे की पाणी साचतं, जिथे की खड्डे खूप आहेत, त्यामध्ये पाऊस असताना तिथे चालवण्याची भीती वगैरे, असं काय तुम्हाला वाटतं का? म्हणजे आता आपल्या पट्ट्यात तर इथं आहे, म्हणजे संगमेश्वर ते चिपळूण पर्यंत पट्ट्यात तर बऱ्यापैकी झालेलं आहे. हां त्याच्या पुढे झाले म्हणजे तुम्हाला सांगतो, आपलं लोटी MIDC आहे, तिथं मधल्या पट्ट्यामध्ये पाणी साचतं. मी काल सुद्धा रात्री आलो ना, तिथं पाणी जवळ आपल्याकडे पाणी होतं, तिथून ते हायवेवरती तिथून वरून जे पाणी जे गाड्या येतात त्या वळत नाही का, तिथं लाईट नाही, काहीच नाही, पोल पण नाही, त्यामुळे तिथे गाडी वाहतूक होण्याची शक्यता आहे. दिसत नाही, दिसण्यात येत नाही पाणी किती साचलंय ते. अचानकपणे आपण स्पीडमध्ये आल्यानंतर मित्रांनो गाडी वाहतूक होण्याची शक्यता आहे. हां बरोबर, म्हणजे तिथे रिस्की काम आहे. रिस्क आहे. पाऊस जर भरगोसचा पाऊस पडतोय, तर यावरून आपल्याला एक समजतंय की मुंबई गोवा हायवेवर जर तुम्ही गाडी चालवायला येणार असाल, गोव्याच्या ट्रिपला जर आता पावसातून येणार असाल, कोकण बघायला जर येणार असाल, तर ही शक्यता असू शकते. तुम्ही पावसातून रात्रीचं गाडी चालवत असाल तर तुम्ही खूप सावधानी बाळगून सावधानपूर्वक गाडी चालवा. आणि कोकण असंच सुंदर कोकण आहे आपलं, आहेच शक्य म्हणजे असं बोलायलाच नको, तर ते बघायला या. पण काळजीपूर्वक आपला मुंबई गोवा हायवे आता नवीनच बनलेला आहे, म्हणून कुठे कुठे काम पण चालू आहे. चला तर थँक्यू दादा, तुम्ही तुमचं ओपिनियन दिलात आपल्या पावसातून. चला तर मित्रांनो, दादाने चांगलं आपल्याला सांगितलंय की तुम्ही आता, मी पण गाडीच चालवतोय त्या कोकणाच्या रोडवर किंवा मुंबई गोवा हायवेवर, तुम्ही रात्रीचं जर ट्रॅव्हलिंग करणार असाल आणि जर तेव्हा पाऊस लागायला सुरुवात झाली आणि तुम्ही कोकणाच्या साईडला आलात, तर तुम्ही खूप सावधानपूर्वक गाडी चालवा. नंतर काय, तुम्हाला असे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळणारच आहेत. पाऊस नाही लागला तर पाऊस लागला नाही तर लागेल तेव्हा लावायचं. लागेल तेव्हा लावायचं. आता काय लागला तर आता काय माणसं लावायला लागतील. आता काही जास्त आहे. म्हणजे आता एवढा मस्तपैकी चिखल करून झालेला आहे, तर आता एकदम मोठा झाल्यावर लावतील ना. मग तुमचं या वातावरणावर बोलणं काय आहे? काय नाही, आपोआप होतंय तसं होतंय, फक्त करायचं आपण काम. करायचं तर काय. मित्रांनो, काकीने सांगितल्याप्रमाणे काय फरक नाही पडत, कारण का निसर्ग कसा पण बदलतो, कधी पण बदलतो. निसर्गावर आपण फक्त विश्वास ठेवून आपण काम करत राहिलं पाहिजे. आपण असं नाही ठरवलं पाहिजे की बा पडेल की नाही पडेल. असाच कोकणातला शेतकरी किंवा अन्य शेतकरी सगळे कामं करतात, आपलं काम जेवढं करायचंय ते करतात, आणि निसर्ग त्याचं काम करायचंय ते की नाही करायचं ते ठरवतो. पण आपलं आपण काम चोख केलं पाहिजे, हे शेतकरी आपला सांगतोय. चला तर आता पुढे कोण भेटते का बघूया. वारला घाट, हे घाटचं नाव काय? हे घाटचं नाव काय? गोरकांबा. एवढा चढतो हा, ताकद आहे. हा कसला डेंजर रस्ता आहे, आई शपथ. पलटी बिलटी नाही ना होत? लांब बनवला एकदम.
हा. तुमचं जरा मत पाहिजे होतं. तुम्ही आता ही शेतीची कामं करताय, त्यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय या पावसामुळे? शेतीच्या कामासाठी काय, आता पाऊस काल भरपूर पडला, हं. आज जरा पाऊस कमी प्रमाणामध्ये मग ह्याचा इफेक्ट आपल्या खंतण्यावर किंवा आपल्या नांगरण्यावर वगैरे सगळ्या गोष्टींवर होतो. परिणाम होतो ना. आणि रोपं पण यंदा तशी काही पाहिजे रोपं नाही आहेत, पाऊस न पडल्यामुळे. पहिले उशिरा पाऊस आल्यामुळे पात्र रोपं पात्र आहेत, लोकांचा अंदाज चुकला. चुकला. कधी पेरा करावा तो पुरवठा येणार नाही. त्या बियाणाचा. यंदा लय बेकार आहे. कमी प्रमाणात कमी होती. प्रमाणामध्ये. पुन्हा कडक ऊन. डंबेल्स. शेतकऱ्याला काय वाटतं असं नेमकं? तो आता दरवर्षी शेती करतो, तो जास्त करून निसर्गाच्या भरवशावर असतो. हो बरोबर आहे. तो कधी घाबरतो का? घाबरतो ना. निसर्ग म्हणजे कसं, पाऊस मागे पडत होता ना, आता काल पाऊस किती पडता, आज पाऊसच नाही अजिबात. त्यामुळे थोडासा परिणाम होतो ना. असं आहे, आपण जेव्हा लावणी करतो हा. तेव्हा कधी येतोय कधी नाही, पाऊसच काय गायब होत. आपल्याकडे जास्त शेती एवढी आपली म्हणजे मोठी मोठी नाही. शेती बरोबर. पाणतं नाही, पाण्याचा भाग मोठा नाही. बरोबर. पाणी कमी प्रमाणात पाणी आपल्याला. दरवर्षी पावसाच्या भरवशावर शेती, पाऊस पडणार तेव्हा आम्ही शेती लावणार, तोपर्यंत काही नाही. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवून असता त्या निसर्ग. थँक्यू तुमचं हे ओपिनियन दिल्याबद्दल काका. तर मित्रांनो बघताय, शेती ही डोंगराळ भागात पण केली जाते. कारण का आता हा बघता, हा चढ तुम्हाला दिसत नसेल किती मोठा आहे, पण हा चढ खूपच उंच आहे. तुम्हाला दाखवतो. इकडी सारखा तो चढ आहे तिथे वर. तरी पण असले ट्रॅक्टर बिक्टर शेतकरी कुठून ना कुठून तरी. आता हा ट्रॅक्टर जो होता तुम्ही तुम्हाला दाखवणार होतो, त्यांनी हा जो बांध आहे त्यावरनं चढवलाय. हा बांध आहे तो एकदम असा उभाच्या उभा. ते ट्रॅक्टर पण हलके नसतात. जमीन किती ओली आहे त्यावर पण त्या ट्रॅक्टरांचं काम असतं, त्यावर पण त्यांना चालवण्याचं एकदम हार्ड काम असतं. पण आपल्याला आजी भेटलेल्या आहेत, आपल्या ओळखीच्या आजी आहेत. तर त्या आता जात आहेत तोंड्यात त्यांच्या शेतावर. तर त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स. इकडं बघा आजी, शेतीची कामं सुरू झाली. तर काय मजा येते, मस्त वाटते की काय वाटते? उन्हातून ऊन जास्त आहे, मग कसं वाटतं? थंडी लागते पाऊस असला की, आणि ऊन असला की मग काम करायला मजा येते. पावसात मजा येते, उन्हात ठाकवा येतो हाका फाका. मग उन्हातून काय करता? काय करता, खतनी करायची. आणि मग उन्हातून एवढं खतीचं काम का करता? माता ट्रॅक्टर फिरला मध्ये खतायला नको. बरोबर आहे. टाटा करा ना, असा हाताने टाटा करा. बाय बाय. आपल्या कोकणात जेव्हा पाऊस सुरू होतो, तेव्हा पाऊस सुरू झाल्यानंतर अशा नॉर्मल सहज न पेरता उगवणाऱ्या भाज्या ज्या की पौष्टिक आहेत, त्या कोणत्या कोणत्या भाज्या? त्या भाज्यांची मला जरा नावं सांगा. पारक्याची भाजी, टाकल्याची भाजी, कुरडूची भाजी, पेर. अजून काय? तुझं काय ना एवढंच येतं. पण त्या पौष्टिक भाज्या आहेत ना, त्याने काय काय होतं माहिती आहे तुम्हाला? काय होईल? मग तुमचे अगोदरचे सगळे माणसं खात होती म्हणून तुम्ही खाता, त्याच्याने काय आजार होतं कुठला? नाही. मस्तपैकी माणूस फिट राहतो ना, स्वस्त. मित्रांनो बघितलात, आजीने आपल्या सांगितलंय पावसाळ्यात ज्या ज्या कोकणात सगळीकडे येतात, पण पावसात जास्त प्रमाणात लोक ह्या असल्या पौष्टिक भाज्या, पालेभाज्या खातात. दुर्मिळ अशा पालेभाज्या कोकणातली बरीचशी लोक अशी ती शोधायला जातात. रोज त्यांच्या संध्याकाळी पावसाळ्यामध्ये त्या भाज्या बनवल्या जातात आणि छानपैकी अशा खाल्ल्या जातात. मित्रांनो एवढ्या पौष्टिक असतात आपल्या डोळ्यांसाठी, शरीरासाठी, सगळ्या अवयवांसाठी. ज्या ज्या प्रत्येक भाज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते कोकणात प्रोटीन मिळतंय. आणि ते कोकणाशिवाय आता इतर कुठे खाल्ल्या जात आहेत की नाही भाज्या? आता प्रत्येक गावातली, प्रत्येक शहरातली आणि प्रत्येक कल्चर एक वेगळं असल्यामुळे तिथलं राहणीमान आणि खाणं वगैरे वेगळं आहे. तर कोकणातलं अशा पद्धतीचं पालेभाज्या किंवा रानमेवा म्हटलं तरी चालेल, जसे आंबे, काजू बिजू, तशा पद्धतीत पावसाळ्यात येणाऱ्या या पालेभाज्या ह्या खूप इम्पॉर्टंट असतात आणि तो कोकणातला प्रत्येक माणूस खातो. काय काय पिकवणाऱ्या पण पिकवतात आणि विकतात पण आणि आपल्या घरात खातात पण. आणि पिकवणाऱ्या भाज्या कुठल्या कुठल्या पिकवतो म्हणजे जमीन कसून, त्या भाज्यांची नावं मला सांगा. माटाची भाजी, दोडका, पडवळ, कारलं, भेंडी, बावची, मुला भाजी. हां, थँक्यू तुम्ही आपलं मत मांडल्याबद्दल आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि छान वाटलं सगळ्या पब्लिकला पण. मित्रांनो आवडलं असेल आजीनी ज्या भाज्यांची नावं सांगितलं ते, तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला अजून कुठली वेगळी भाजी माहिती असेल तर ती कमेंटमध्ये सांगा. आजी थँक्यू बोला. थँक्यू काय? थँक्यू बोलला. चला तर मित्रांनो पुढे बघा. अहो मित्रांनो बघताय आपले बाबा येत आहेत मस्तपैकी रस्ता क्रॉस करून. ते विचारूया ते काय करून आलेत. नक्कीच शेतात जाऊन आले असतील. चला कुठे गेलेलात? कुठं?
हे काय इथं आणलेलं आहे, तिकडून इथं आणलेलं आहे आता खाली. ट्रॅक्टरने नांगवते की कशा? हा ट्रॅक्टरने. किती नांगरला आता? तिकडे नांगेरलेलं बरं 2-3 खंडीचं. आता नाही, सकाळी किती वाजता गेलेला? काल सोडलेला ट्रॅक्टर म्हणून पाऊस पडला ना, पाणी भरला. हा, आता तिकडचं पुरं करून इथं आलेलं आहे. आता पुरा झाला तो. नाही अजून रस्त्याच्या वर भरपूर आहे. नाही इथं आता जेवण आल्यानंतर इथं तुमचं वय काय? वय काय तुमचं? माझं वय 77 आहे. 77. तुम्हाला बघितली मी, ओळखली म्हणून बघितला. होय का? मित्रांनो, एकदा का पाऊस चालू झाला की सगळे कोकणातली शेतकरी शेतीची सुरुवात करायला लागतात. आता मागासपासून सगळे बघताय तुम्ही माणसं, वय त्यांचं किती आहे आणि तरी पण ते अजून सुद्धा तंदुरुस्त आहेत. आणि ते एवढं शेतीचं काम तुम्हाला माहिती आहे एवढं सोपं नाही. ते शेतीचं काम एवढं मेहनतीने करतात, त्यांचं ते शरीर त्यांना तेवढं साथ देतं. मित्रांनो, जे काम माणूस करतोय त्या कामावर त्याचं वय मॅटर नाही करत. आता यांचं वय बघितलं, जर माणूस ते काम तो दरवेळेस करतोय, दरवर्षी करतोय, तर ते काम करण्याची ती एक त्याच्या ताकद येते. आणि तसंच आपल्या कोकणातल्या सर्व शेतकऱ्यांच्यात ती एक ताकद आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आत्तापर्यंत जर बघत असाल तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे शेती कशा पद्धतीत, काय कसे, किती वय आहे जास्त करून. तर मित्रांनो, छानपैकी असं आपल्या या सुंदरशा वातावरणामध्ये बारीक बारीक पावसामध्ये आपल्या ह्या ब्लॉग्सला मी एंड करतो. आपण मित्रांनो बघितलं की कोकणातल्या माणसांची शेती करण्याचे एक नियम असतात जे की फिक्स असतात दरवर्षी. कारण का त्यांना माहिती आहे की तुम्हाला समजलं असेल, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही समजून गेला असाल की काय विषय होते. तर आपला हा जो विषय होता तो आपण कम्प्लीट केलेला आहे. आपण तुम्हाला दाखवलेला आहे की लोकांचे काय ओपिनियन आहेत, शेतकऱ्यांचे काय ओपिनियन आहे, शेतकऱ्यांचे ह्या गोष्टींवर मत काय आहे की झाडे तोड होते, झाड तोडी होते, त्यामुळे निसर्गावर खूप परिणाम होतोय. आणि कोकणात अशी मस्तपैकी तरी पण शेती होतेच, बघताय मस्तपैकी असं पेरा जरा कमी आलाय पण शेती ती होतेच आणि निसर्ग ती कधी थांबवणार नाही असंच आहे. आणि हेच मोठं कारण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि कमेंट पण करा अजून कशा व्हिडिओ घेऊन येत राहीन मी, तुम्ही सांगाल तसे घेऊन येईन. आणि चला तर भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो, किंवा व्हिडिओमध्ये चॅलेंज घेऊन येऊ कधीतरी अचानक भयानकपणे. चला तर सबस्क्राईब करून ठेवा यासाठी, पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर.